हो जातो. हो 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 मॅडम. त्यानंतर स्वस्तिक तुम्ही जी कशाने काढायचं फराळाची ताई? डिश बनवणार आहात, जी फराळाची डिश बनवणार आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला किती काढायचं स्वस्तिक? अनम्यूट करा. फराळाचं जे तुम्ही जर कोणाकडे गंगाजल असेल तर गंगाजलाने पूर्णपणे शुद्धीकरण करायचं आहे वस्तूंचं. आणि तुम्हाला नर्मदा अष्टक लावायचं आहे आणि ते फराळ समोर ठेवून ते नर्मदा अष्टक हे आधीच सगळं करायचं, मुली यायच्या आधीच. नर्मदा अष्टक त्या फराळाला सगळं द्यायचं आहे. त्याला हिलिंग प्रोसेस म्हणतात, ऊर्जावान करायचं म्हणतात. तर तसं तुम्हाला ते ऊर्जावान करून घ्यायची आहे वस्तू. तुम्ही ज्या वस्तू आणलेल्या आहे त्याला नर्मदा अष्टक आणि जे फराळाचं तुम्ही त्यांना खाऊ देणार आहेत ते दोन्ही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सिद्ध करून द्यायचं आहे. हे कळालं सगळ्यांना? नर्मदा अष्टक मी यूट्यूबचं तुम्हाला पाठवते, ते तुम्ही ऐकू शकता, लावू शकता. आणि सगळं झाल्यानंतर आणि सुरुवातीला नर्मदा मैया की जय असं म्हणायचं आहे 11 वेळा. आणि म्हणायचं आहे, हे नर्मदा मैया तूच आलेली आहेस, अशा रूपाने आम्ही ही सेवा करत आहे. नर्मदा मैया ही खूप लगेच पावणारी देवी आहे आणि भरभरून आशीर्वाद देणारी आहे, तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी आहे. ह्या वेळेस दार उघडं ठेवायचं आहे. कुमारिका जेवण आपण जेव्हा करतो तेव्हा बऱ्याच जणांची सिस्टीम असते की दार बंद करून जेवू घालणं, कोणी बघू नये म्हणून. पण हे करताना तुम्हाला दार उघडं ठेवायचं आहे. कोणत्या रूपाने देवी येईल हे तुम्हाला माहिती आहे? नाही. बरोबर आहे. सूक्ष्म रूपाने ती येऊन जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक सुगंध वास दळवळू शकतो. काय काय होऊ शकतं ते सांगते ना. तर तुम्ही म्हणाल आम्हाला माहितीच नाही देवी येऊन गेलेली. असं नको व्हायला. सूक्ष्म रूपाने एक सुगंधित वास दळवळतो. एक एनर्जी आपल्याला जाणवते, पांढरा शुभ्र प्रकाश जाणवू शकतो. आपल्या भोवती एक दिव्य शक्ती आहे ही आपल्याला जाणवते. तुम्हाला शहारे येऊ शकतात, अंगाला काटे येऊ शकतात, असे हे सूक्ष्म कनेक्शन असलेले गोष्टी तुमच्याबरोबर घडू शकतात. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? ह्यात कोणाला काही शंका असेल तर बोलून घ्या, मग मी पुढचं सांगते. कोणाला शंका नाहीये ना? स्वस्तिक कशाने काढायचं? ते बोला ना जरा. कुंकुनी ताई स्वस्तिक कशाने काढायचं? कुंकुनी काढायचं स्वस्तिक. ओलं कुंकू करायचं आहे. ओके ओके ओके. हा नाही त्याच्याने तुम्हाला स्वस्तिक ते बोला काढायचं. ना. काय बोलू? माझा नेटवर्क जा. लास्ट आता तुम्ही वाक्य काय बोलत, माझा नेटवर्क जातोय तर त्यामुळे मला प्रॉपर ऐकायला नाही आलं ते. जरा प्लीज. कुठपर्यंत ऐकलं तुम्ही? नर्मदा मैयाचं अष्टक लावून ते नर्मदा मैया की जय तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. नर्मदा अष्टक तुम्हाला ऐकायचं आहे आणि वस्तू हिलिंग करून मग त्यांना द्यायच्या आहेत सेवाभावे. इथपर्यंत क्लिअर? श्री स्वामी समर्थ. हा श्री क्लिअर स्वामी ताई. समर्थ. कुंकुम अर्चन सगळेजणच करतो. सीमाताई काय म्हटलं? म्हटलं हिनाची वनस्पती मी चार्ज करू शकते का? हो हो करा करा, पण त्यांच्या घरी जाऊन करावं लागेल. त्यांच्या घरी जाऊन करावं लागेल. हो हो चालेल. हा हा. हो हो चालेल. पुढचं आहे कुंकुम अर्चन. कोण कोण केलंय, कोणी कोणी केलंय, काय काय अनुभव आलेत, असं कोणी आहे का आपल्या ग्रुपमध्ये? केलंय सगळ्यांनी? हो मी केलंय ताई. हा मी दरवेळेस करते आणि वापरते पण तेच. केले ताई. घरामध्ये आपल्याला करायचं आहे आणि ते कुंकू आपल्याला रोजच्या रोज लावायचं आहे. नित्यनियमाने हे तुम्हाला करायचं आहे. आणि जे तारक मंत्र आपण सिद्ध करून जेव्हा त्या आजारी माणसांना देणार आहोत त्याच्या बरोबरीने आपलं कुंकुम अर्चन जे केलेलं कुंकू आहे ते सुद्धा थोडंसं त्यांना द्यायचं आहे. ते सेवाभावे करायचं आहे. मनामध्ये शंका कुशंका नाही, संपलं तर काय करू, मग मी दिलं तर माझ्याकडे शिल्लक राहणार नाही, ह्या भावना मनात ठेवून देऊ नका. सेवाभावे तुम्ही करा, भरभरून परमेश्वर तुम्हाला देईल. मनामध्ये आणू नका. कदाचित आज तो ज्या दुःखामध्ये आहेत आपणही उद्या असू शकतो आणि सूक्ष्म रूपाने कधी कोणी येऊन मदत करून जाईल हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे असं कोणी गरजू भेटलं तर त्याला तुम्ही द्या.
सेवा करा, मनोभावे त्या गोष्टी द्या. कुंकू त्यांना देण्यासाठी सांगा, पाण्यातही तुम्ही टाकून त्यांना तारक मंत्र बोलून तुम्ही देऊ शकता. हे कळालं? कुंकुमार्चन हे सगळेजणच करतात. त्याच्या बरोबरीने हे कुंकू तुम्हाला कशासाठी वापरायचं आहे, जे तुम्ही तारक मंत्र म्हणून जे देणार आहात लोकांना, गरजू लोकांना, तर त्यावेळेस कुंकू पण द्यायचं आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. ठीक आहे. ज्यांना संतान होण्यासाठी समस्या आहेत, ज्यांना प्रेग्नेन्सी राहत नाहीये, प्रेग्नेन्सीचे काही इश्यू असतील, आपल्या अवतीभोवती अशा बरेच जण आहेत किंवा आपल्या ग्रुपमध्येही कोणी असू शकेल, तुमच्या परिचित कोणी असेल तर त्यांनी 7व्या माळेला, 8व्या माळेला किंवा 9व्या माळेला पुण्यामध्ये येऊन आपल्या घरी ओटी भरून घ्यायची आहे देवीच्या समोर. ओटीमध्ये काय काय आणायचं ते सगळं तुम्ही वैयक्तिक माझ्याकडनं मार्गदर्शन घ्यायचं आहे. ज्यांना समस्या आहेत आणि खूप प्रॉब्लेम आहेत संतान होण्यासाठी, त्यांच्यासाठी तुम्ही सेवाभावे तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांपर्यंत ही गोष्ट पोचवून एक चांगली सेवा घडवायची आहे आपल्या हातून. नवरात्रमध्ये जे जे ग्रुपमध्ये पाठवलं जाईल, साधना असू दे, सेवा असू दे, आरती असू दे, वाचन असू दे, काही लेख असू दे, ते वाचायचे आहेत आणि त्याचा फीडबॅक द्यायचा आहे. कारण की मी हे सगळं कोणासाठी करतेय? तुमच्यासाठी करतेय. मी माझी सेवा तर करणारच आहे मला वेळ मिळेल तसं, पण तुम्ही माझ्या बरोबरीने पुढे जावं हा माझा हेतू आहे. म्हणून ह्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवून माझ्या बरोबरीने तुम्हाला घेऊन जाते. कामाच्या रुटीनमध्ये तुम्हाला नाही झालं तर झोपण्याच्या आधी तरी ती जे काही दिलेलं आहे, ग्रुपमध्ये पाठवलेलं आहे, त्याचं वाचन करायचं आहे. आपला ग्रुप जो आहे तो साधा सिंपल ग्रुप नाही आहे. महाराजांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत आणि महाराजांचं लक्ष आपल्याकडे आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. म्हणून तुम्हाला स्वतःला आता ह्यापुढे एकटं समजून घ्यायचं नाही आहे. महाराज माझ्या बरोबर आहेत, माझ्या प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांचं लक्ष आहे आणि त्यांच्याशी बोलूनच आपल्याला सगळी कामं करायची आहेत. हा अनुभव तुम्हाला हळूहळू येईल, अनेकांना आलेलाही आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रची साधना करायची आहे. एकत्र मिळून सामूहिकरित्या आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. त्या 2-3 दिवसात मी ग्रुपमध्ये पाठवून देईन तारखेप्रमाणे, कसं हे होईल त्याप्रमाणे. श्रीसूक्त, अष्टक, महालक्ष्मी अष्टक, आणखीन बरंच आहे 2-3 गोष्टी, नर्मदा अष्टक आहे की जे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सामूहिकरित्या करायचं आहे. तुम्ही फक्त तिथनं ऐकायचं आहे, इथनं मी लावणार आहे. अशा पद्धतीने आपण ते करूया. सामूहिक केल्याने काय होतं की अनेक ब्रह्मांडातील व्हायब्रेशन आपल्यापर्यंत पोचणार आहे. दिव्य शक्तींचे आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. कुलदेवीची साधना आपण जी करणार आहोत त्याचे आशीर्वाद आपल्याला ह्या जन्मी नाही तर अनेक जन्मांमध्ये पुरणार आहेत. त्याच्यामुळे हा बाकीच्या ग्रुपपेक्षा हा ग्रुप वेगळा आहे. तुमच्याकडून प्रत्येक सणासुदीला आपण वेगवेगळे उपक्रम करून घेतो. चांगल्या माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवते स्वामी कृपेने. स्वामी आशीर्वादाने तुमचा भाग्योदय कुठेतरी होतोय, तर ह्याचा लाभ तुम्ही घ्या, ह्या सेवा करा आणि जीवन तुमचं परिवर्तन करून घ्या. ग्रुप दुपारी दररोज 2 ते 3 उघडला जाईल आणि संध्याकाळी 8:30 ते 9:30 ग्रुप उघडला जाईल फक्त. बाकीच्या एरवी वेळ नसल्यामुळे ग्रुप हा लॉक सिस्टीममध्ये राहील. बऱ्याच जणांना प्रश्न होता की मॅडम ॲडमिन सेटिंग करून ठेवल्यामुळे आम्हाला काही टाकता येत नाही. वेळेअभावी मीही तेवढा वेळ देऊ शकत नाही आहे, बाकीचीही भरपूर कामं असतात, त्याच्यामुळे तुम्हीही सपोर्ट करावा. इतके दिवस समजून घेतलं आहे त्याप्रमाणे ज्यावेळेस ग्रुप उघडला जाईल त्यावेळेस श्री स्वामी समर्थ पाठवायचं आहे. जे काही स्विच वर्ड दिलेले आहेत त्याचा जो आलेला अनुभव आहे तो शेअर करायचे आहेत. जर तुमचे काही वैयक्तिक समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शन घेऊ शकता. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना कळालं? हो ताई, तारक मंत्रावर कसं घ्यायचंय कुंकुमार्चन? तारक मंत्र नाही ताई, चुकीचं तुम्ही समजून घेतलंय. तारक मंत्र पहिले 21 वेळा म्हणायचं आहे. कुंकुम अर्चन करताना जे कुंकू आपण जमा करून एका डबीत ठेवतो त्यातलं कुंकू आपल्याला जे आजारी आहेत त्या व्यक्तींना देताना थोडंसं कुंकू पण द्यायचं आहे. कारण की कुंकुम अर्चन आपण वर्षातनं एकदा करतो, 6 महिन्यातनं एकदा करतो, त्याच्यामुळे कमी असतं. तर आपण आपल्यासाठी फक्त विचार करतो की माझ्याकडे ठेवूया. आपण अनेकांना देत जायचं आहे. जसं स्वामींची उदी आहे, तुम्ही देत राहिलं तेवढं स्वामी तुम्हाला भरभरून देणार आहेत. विचार नाही करायचा की माझ्यापुरतं ठेवू का. वाटत चला, भरपूर स्वामी देतील तुम्हाला. ज्ञान जेवढं वाटतं तेवढं वाढतं की नाही वाढत, आपल्याला अनुभव आलाय की नाही?
बरोबर आहे की नाही? तर त्याचप्रमाणे सेवा करत राहा. श्री सुक्त श्री सुक्त हो हो, इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं? सुक्त किंवा नवार्णव मंत्र. इथपर्यंत सगळ्यांना हो. लक्षात आलं? सगळ्यात महत्वाचं, हो उद्या ताई. तुम्हाला कुलदेवीची साधना सविस्तर कशी करायची ह्याचं PDF फाईल दिली जाईल. त्या PDF फाईलमध्ये जशी साधना सांगितलेली आहे ती साधना तुम्हाला करायची आहे. तुम्हाला स्वइच्छा झाली की नाही ताईने सांगितलेलं मला पटलंय, तर तुम्ही ती साधना करा. नाही पटलं तर नका करू, काही हरकत नाही. पण स्वइच्छेने जर तुम्ही ते केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. इथपर्यंत सगळ्यांना कळालं? हो 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 कळालं. हो. आता सगळ्यात महत्त्वाचा एक वेगळा विषय असा आहे आणि तो सगळ्यांना आवडेलही. आपण अगरबत्ती वापरतो वेगवेगळ्या पद्धतीची. सगळ्यांनी आता अनम्यूट करा. हेमाताई तुम्हाला मी अनम्यूट करते पण तुम्ही परत काढताय, मला रिमूव्ह करावं लागेल मग तुम्हाला. काय श्री ताई? स्वामी समर्थ. अनम्यूट करा, तुमच्या तिथनं आवाज येतोय मुलांचा. सगळ्यांचा आवडतीचा ताई. विषय अगरबत्ती. सगळ्यांना आवडते, आपण अगरबत्ती लावतो. नक्की लावतो ना? देवाला प्रसन्न करण्यासाठी काय काय वापरलं जातं? हो ताई. अगरबत्ती आणि धूप. पण ती धूप, जी अगरबत्ती आहे त्याचं एक विशिष्ट कामासाठी विशिष्ट अगरबत्ती ही वापरली जाते. बरोबर आहे. तर आपण आज जाणून घेणार आहोत विशिष्ट अगरबत्तीचे फायदे काय आहेत आणि कोणती अगरबत्ती आपल्या समस्या दूर करण्यासाठी वापरली जाऊ शकते. लिहून घ्यायचं आहे. सॅन्डलवूड अगरबत्ती, अनारकली, सुगंध वूड, गोल्डन वूड या अगरबत्तींची नावं आहेत. जर तुमचे 7 चक्र खराब झाले असतील, इनबॅलन्स झाले असतील, तर तुम्ही ही अगरबत्ती लावून जर मेडिटेशन केलं तर ह्याचा लाभ तुम्हाला होऊ शकतो. आता कोणीही मध्ये बोलायचं नाहीये, मी रिमूव्ह करेन हा. ताई अगरबत्तींची नावं परत एकदा हळूहळू सांगा ना. सॅन्डलवूड, अनारकली, सुगंध वूड, गोल्डन वूड आणि हिना. ह्या 7 चक्र जर तुमचे खराब असतील, इनबॅलन्स असतील, तर ते बॅलन्स करण्यासाठी हे अगरबत्ती तुम्ही लावून जर साधना केली तर तुम्हाला नक्की ह्याचा लाभ होतो. तुमची सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्हाला सिद्धी फ्लोरा कंपनीची अगरबत्ती वापरू तुम्ही शकता. चिडचिड होतीये, मनात नसतं, कधी कधी रागवायचं नाहीये पण आपोआप चिडचिड बाहेर पडते काही कारणास्तव. अशा वेळेस पानडी म्हणून अगरबत्ती येते, ती तुम्हाला वापरायची आहे आणि हे 21 दिवस सलग वापरायचे आहे. डोकं शांत ठेवण्यासाठी आईस्क्रीम म्हणून अगरबत्ती आहे, ती वापरायची आहे. ज्यावेळेस तुमचं BP हाय होईल, एखादा रागामध्ये आपण म्हणतो ना, एखादी व्यक्ती समोर आली की डोक्यामध्ये जाते असं आपण म्हणतो मराठीमध्ये, तर असं काही होत असेल, खूप रागा येत असेल, अनकंट्रोल होत असेल, त्याच्यामुळे BP हाय शूट होत असेल, तर अशा वेळेस आईज ब्ल्यू अशी ही अगरबत्ती आहे, तर ती तुम्ही वापरू शकता. तुमची जर एखादी इच्छा पूर्ण करायची असेल, ध्येयपूर्ती करायची असेल, तर तुलसी अगरबत्ती वापरायची आहे. आणि तुलसीमध्ये जर कापूर तुलसी मिळाली तर तीही तुम्ही वापरू शकता. जॉर्डिक अगरबत्ती ही वास्तु शुद्धीकरणासाठी वापरली जाते. जॉर्डिक. ज्यांचं दुकान आहे, दुकान चालत नाहीये, शेजारी गिराईक आहेत पण माझ्याकडे गिराईक नाहीये, असे बऱ्याच जणांचे प्रश्न आले होते माझ्याकडे, तर त्यांच्यासाठी स्पेशल अशी अगरबत्ती आहे, केशर गुलाब.
आपल्या मनासारखी एखादी इच्छा पूर्ण होत नसेल, मनासारखं काहीच घडत नसेल, असं वाटतंय सगळं संपलंय आता, नको नको झालंय, जीवन कशासाठी आहे ह्याच्यात तुम्हाला तर्क वितर्क लागत नसतील, तर अशा वेळेस तुम्हाला वैष्णवी अगरबत्ती वापरायची आहे. आता एका वेळेस एवढ्या अगरबत्त्या लावायच्या नाहीयेत. प्रत्येकाच्या समस्येनुसार त्या अगरबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत. मुलं अभ्यास करत नाहीयेत, एकाग्रता होत नाहीये, त्यासाठी केशर गुलाब म्हणून अगरबत्ती येते, ती तुम्हाला लावायची आहे. खूप महत्त्वाचं काम आहे. उद्याच्या उद्या माझं हे काम व्हायला पाहिजे, तर माझी कामं मार्गी लागतील, असं जेव्हा तोंडापाशी एखादी गोष्ट आलेली असते, अशा वेळेस डमरू म्हणून एक अगरबत्ती आहे. परत सांगा. डमरू म्हणून अगरबत्ती आहे. डमरू डमरू की आता हे काम व्हायलाच पाहिजे, म्हणजे मुलींचं ऍडमिशन असू दे, मुलांचं काही जॉबसाठी काही प्रॉब्लेम येत असेल, तर अशा वेळेस ही अगरबत्ती तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीने नवरात्रमध्ये जर तुम्ही ह्या अगरबत्त्या घेतल्या, त्या तुम्ही चांगल्या जेव्हा कुंकुमार्चन करणार आहात त्यावेळेस जर तुम्ही ह्या अगरबत्त्या सिद्ध जर केल्या, तर नक्की त्याचा लाभ तुम्हाला एनी टाइम होईल. आपल्याला असं वाटतं की ह्यातले मला कुठल्या कुठल्या समस्या आहेत, त्यानुसार त्या अगरबत्त्या तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. त्या तुम्ही लावून ठेवू शकता, घरामध्ये घेऊन ठेवू शकता, की बाबा ह्या समस्या माझ्या डोळ्यासमोर येत आहेत, त्यानुसार तुम्ही ऑर्डर देऊ शकता. ऑर्डरनुसार हे तुमचं बुकिंग केलं जाईल. तुमच्या इथे सुद्धा नाही नाही, हे सगळीकडे उपलब्ध आहेत, तुम्हाला कुठेही मिळतील. पहिल्यांदाच ऐकली आहेत आम्ही ही सगळी. नाही, बऱ्याच दुकानामध्ये तुम्हाला मिळतील. नाही मिळाली तर माझ्याकडे उपलब्ध आहेत. 60 रुपयापर्यंत ह्या अगरबत्त्या वगैरे असतात, तर तुम्ही क्वांटिटीमध्ये वगैरे घेतल्या तरी पण चालणार आहेत. फार काही महाग नाही आहेत, आपल्या शॉर्टकटमध्ये आपल्याला परवडेल असं आहेत. खूप मोठा खर्च करण्याची आवश्यकता पण नाही. डमरू फक्त 120 रुपयाला वगैरे असते. ठीक आहे, हे सगळ्यांना कळालं. पुढची गोष्ट सांगू? झालं लिहून? कोणी राहिलं नाही ना? जाऊया पटकन पुढे. नवरात्रमध्ये आपल्याला रांगोळी काढताना दारामागे जो आपला पॅसेज आहे त्याच्यावरती तुम्हाला हळद कुंकू आपण टाकतोच, त्याच्यामध्ये तुम्हाला केशर मिक्स करायचं आहे थोडंसं. रांगोळी सगळेजण काढतात, हळद कुंकू आपण वाहतो. आपण काय म्हणतो, पांढरी रांगोळी कधी ठेवू नये, बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हळद कुंकू आणि केशर थोडंसं नावाला मिक्स करायचं आहे. थोडंसं केशर एकत्र करून ठेवलं एका डबीमध्ये तरी चालणार आहे. 9 दिवस पुरेल असं ठेवायचंय. त्यामध्ये भीमसेनी कापूर थोडासा टाकायचा आहे, जास्त टाकायचं नाही. तुम्ही जर 2 टाइम रांगोळी काढणार असेल तर दोन्ही टायमिंगला तुम्हाला हे स्वाहा करायचं आहे, न विसरता. संध्याकाळी एखादी व्यक्ती जर 6:30 ते 7:30 मध्ये जर तुमच्या घरामध्ये आली, तिला हळदी कुंकू लावल्याशिवाय सोडायचं नाहीये. ह्या 9 दिवसांमध्ये आपल्या हातून ह्या चुका कळत न कळत होतात. काय मैत्रीण तर आली आहे ना, शेजारच्या काकू तर आल्या आहेत ना, असं आपलं होतं. लहान मुलगी जरी आली तरी सुद्धा तिला हळद कुंकू लावायचं आहे. एखादं केळं घरामध्ये असतं आपल्याकडे, आपण नैवेद्य म्हणून ठेवणार आहे, ते आपल्याला द्यायचं आहे. नाही काही नसेल तर साखर तरी द्यायची आहे. हे लक्षात राहील सगळ्यांच्या. टायमिंग सांगा मॅम परत एकदा. 6:30 ते 7:30 संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस. एकदा दिवाबत्ती केल्यानंतर जर ही घटना घडली तर समजून जायचं आहे कुठल्या रूपाने आपल्याकडे देवी येणार आहे हे आपल्याला माहिती नाही, त्याच्यामुळे हे करायचं. समजा पुरुष आले तर काय करायचं, काय करणार?
साखर द्यायची आता. बरोबर. साखर आणि चहा द्यावी. चहा ठेवायचा, कॉफी ठेवू शकता तुम्ही. आणि जर तुमच्याकडे पुरुष कोणी असतील तर त्यांना सांगायचं कुंकू लावा. लांब ओढायचं. आलं नसेल कोणाला हे तर निदान त्यांना काहीतरी खाऊ तरी घालायचंय. रिकाम्या हाताने आपल्या घरातून कोणीही जाता कामा नये. हे 9 दिवसामध्ये कुठलीही व्यक्ती आपल्याकडे येऊ दे, ती जवळची असू दे, लांबची असू दे, मैत्रिणीची मैत्रीण असू दे, कोणीही आपल्या दारामध्ये आलं की कोणी उपाशी पोटी जाता कामा नये. एरवीही लक्षात ठेवा, असं काही नाही नवरात्रचंच, पण एरवी पण मी हे करते तर तुम्हीही ते फॉलो करा. पण नवरात्रीचे 9 दिवस आपण जी साधना करणार आहोत तर त्या साधनेतनं तुमच्या घरी देवी येणार आहे हे निश्चित आहे. त्याच्यामुळे हे डोक्यात ठेवायचं, आपल्या घरी कोणी आलं की तो काही ना काहीतरी खाऊनच गेला पाहिजे, त्यांनी भरभरून आशीर्वादच दिले पाहिजे, हे डोक्यात ठेवायचं. मी आले तर या की जेवणच करू. आनंदच होईल. आनंदच होईल. पंचपक्वान्न बघू मॅडम. पंचपक्वान्न नाही, पण माझ्या नियमात मी कोणाकडे काही घेत नाही. काही तत्व आहे, त्या तत्वांप्रमाणे आपण काही गोष्टी करतोय. 9 दिवस तर तसेही घराच्या बाहेर येणार नाही, पण सूक्ष्म रूपाने जर तुमच्याकडे आले तर स्वामी कृपेने, स्वामींची लीला, स्वामींचं नामस्मरण साधना आपल्याला व्यवस्थित करायची आहे. मज्जा एकीकडे आणि ह्या सगळ्या गोष्टी साधना एकीकडे. मी बरोबर आहे तुमच्या. कुठे काही अडचण आली मेसेज करा. काही चुकीचं वाटलं की माझ्या हातून काही चुकीचं होतंय का, मेसेज करा, बोला, पण चुकीचं काही घडवू नका. आणि जे जे सांगितलं त्याप्रमाणे ते करा. जर रेकॉर्डिंग यूट्यूबला आलं तर तेही परत ऐका. मी सेमिनारला होते म्हणून एखादी गोष्ट टाळून देऊ नका, परत परत ऐका. आणि त्यातून तुम्हाला काही एखादी गोष्ट राहिली असेल तर ती तुमच्यापर्यंत पोचेल. दुसरी गोष्ट, आपल्या ज्या ओळखीची लोक आहेत त्यांना ही यूट्यूबची लिंक फॉरवर्ड करायची आहे. त्यांना पण ह्याच चांगल्या गोष्टी सांगायच्या आहेत. तुम्ही 5 ते 10 लोकांना ह्या गोष्टी शेअर करू शकतात. कारण की आज अनेक लोक श्रद्धा विश्वासाने आज देवीला एवढी ओटी भरतात, एवढा गजरा देतात, एवढं सगळं काही करतात, त्याचा उपयोग होत नाही. बऱ्याच ठिकाणी मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे मला जे बदल करावेसे वाटले स्वयं ते मी तुम्हाला सांगते आहे. तुम्ही हक्काचे आहात, स्वामी सेवेकरी आहात, आपल्या ग्रुपमध्ये आहात, म्हणून तुम्हाला हे सांगतेय. तिसरी गोष्ट, 9 कुमारिका ज्या आहेत त्यांना हिरव्या बांगड्या भरायच्या आहेत. आणि एक सवाष्णी आहे, तिला हिरवी बांगडी भरायची आहे. तुम्ही कुठल्या डिझाईनच्या भरा, किती डझन भरायच्यात हा तुमचा प्रश्न, पण नवरात्रमध्ये आपल्याकडनं हे व्हायला पाहिजे. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं? काय रांगोळी कोणती काढायची? कोणतीही तुम्ही जी काढणार आहात ती तुम्ही काढू शकता. आपण जी तारखेप्रमाणे रांगोळी काढतो तीही काढा. फक्त हळद कुंकू अक्षदा मिक्स करताना केशर मिक्स करायचं आहे, हे विसरू नका. हे 9 दिवस तुम्हाला एवढे अनुभव देण्यासारखे आहेत. आणि आपल्या लोकांचं कसे, अनुभव आल्याशिवाय आपण दुसऱ्यांवरती विश्वास ठेवत नाही. तो देव असू दे, देव जरी समोर आला तरी आपण परीक्षा घेतो. म्हणून तुम्हाला सांगतेय, हे अनुभव 9 दिवसात एवढे तुम्हाला येतील, मनोभावे तुम्ही हे सगळं करा. केशर म्हणजे अष्टगंध सारखंच ना का आपलं? केशर दुधामध्ये जे केशर टाकतो ते का? बरं. दुधामध्ये जे केशर टाकतो, सगळ्यांनी ऐका, प्रश्न बरोबर आहे ताईंचा. दुधामध्ये जे केशर टाकतो, लाल कलरच्या कांड्या असतात बघा, प्रेग्नन्सी मध्ये आपण जास्त खायला सांगतात आपल्याला, लाल कलरचं ते केशर थोडंसं तुम्हाला मिक्स करायचं कुंकूमध्ये. थोडंसंच लागतं, जास्त नाही लागणार आहे. 2-3 काड्या पण पुरेशा झाल्या. मी दाखवू? हो दाखवा, असेल तर दाखवा. तोपर्यंत कोणाला काही प्रश्न असेल तर विचारून घ्या. समजा आपल्याकडे हे उद्बत्ती मिळाले तर तुम्ही कुरिअर करणार? जर तुम्हाला हवं असल्यास कुरिअर तुम्हाला मिळेल. हो बरोबर आहे. रंजना ताई दिसतायत का सगळ्यांना? नाही दिसले. कुठे गेल्या रंजना ताई? बघा माझ्या, हे बघा, ही केशर आहे, ही केशर आपल्याला मिक्स करायची आहे. हा, चंदनाचा टिळा बिळा तो ती केशर नव्हे, ओरिजिनल केशर. ओरिजिनल काम करतोय ना आपण, म्हणून ओरिजिनल सगळं वापरायचंय. हे पहा केशर. हा,
ताईंकडे पण आहे, दर्शना ताईंकडे बघा. आहे, माझ्याकडे पण आहे. ठीक आहे. ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी मागवून घ्या. ज्यांच्या बजेटमध्ये नाहीये त्यांनी नाही घेतली तरी चालेल. त्यांनी टिळा वापरा, केशरचा टिळा मिळतो तो वापरा. ठीक आहे. ज्यांच्या बजेटमध्ये आहे त्यांनी ते मिक्स करा. ज्यांच्याकडे नाही आहे मागून घेऊ नका, कोणाकडनं उसनं घेऊ नका. ह्या 9 दिवसांमध्ये शेजारी पाजाऱ्यांकडनं काही घ्यायचं नाही, उसनं काही घ्यायचं नाही, साखर घ्यायची नाही, मीठ घ्यायचं नाही, तेल घ्यायचं नाही. येतंय लक्षात? कोणाचा आवाज उदबत्त्या येतोय? सगळीकडे भेटतील का? एक मिनिट, उदबत्त्या मी सगळीकडे यांना भेट- रिमूव्ह करते. एकच मिनिट. हा बोला. तेल, साखर, मीठ, पीठ ह्या गोष्टी कोणाकडनंही संपले म्हणून घ्यायचं नाही. कोणी आलं तरी त्यांना द्यायचं नाही. त्यांना म्हणायचं समजतो 9 दिवस मी काही देणार नाही. आपण आत्ता ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, आपण सहजतेने देतो. त्यांना म्हणायचं तू दुकानात जाऊन घे, 9 दिवस मी काहीच देणार नाही. आधीच सांगून ठेवा. ज्यांच्या आजूबाजूच्या लोकांना सवय असते मागायची त्यांना आधीच सांगून ठेवा. 2 मिनिटं राग येईल पण आपल्या घरात बरकत होण्यासाठी, भरभराट होण्यासाठी ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या नवरात्रमध्ये जर केलं तर ते वर्षभर भोगावं लागेल तुम्हाला. वर्षभर कितीही उपाय तोडगे करा. हा बोला. एक मिनिट ताई, ऐका ना, ते आमच्या घरात 9 दिवस उपास केल्यावर ना जोगवा मागायला लागतो हो 5 घरी तरी. हा ते करा तो तुम्ही. मागितला तर चालेल ना? ते करा, ते नॉर्मल, हा, ते कारण ते- क्रिया आहे, ते कराच. त्याला नाही अटी काही. देवीचं नाव. देवीचं येते ते करा. तेव्हा जोगवावाली आली तर जोगवा भरायचा आहे. पण आपल्या शेजारी पाजारी सहज मागायला येतात ना बरेच जण, लिंबू संपलं, हे संपलं, ते संपलं, थोडं द्या. ते द्यायचं नाहीये. कुठल्या वस्तू द्यायच्या नाहीये? तेल, मीठ, पीठ जे आपण जोगव्यामध्ये भरतो ते. आलं लक्षात? हो. जोगवा मागणं परडी भरणं वेगळं. ह्या गोष्टी मिक्स करू नका. नाही तर जोगवाली आली तिची ओटी भरणार नाही असं करू नका. ते पाप मला लागेल. आलं लक्षात? चला मग काही गोष्टी ज्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्या ग्रुपमध्ये पाठवल्या जातील. सगळ्यांनी छान प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. काही गोष्टी शिल्लक राहिलेल्या आहेत ताई, एक मिनिट. त्या येतील ग्रुपमध्ये. ऐका ना, हा 10 मिनिटासाठी मी रिमूव्ह झालते. दुकानासाठी केशर, गुलाब, अगरबत्ती, त्याच्यानंतर काहीच समजलं नाही मला. रेकॉर्डिंग मध्ये पाठवलं जाईल. रेकॉर्डिंग ऐका एकदा. हो चालेल ताई, चालेल. हा. हो. ज्यांना अगरबत्त्या हव्या असतील तर त्यांनी पहिले आधी सांगा, मग तुम्हाला कुरिअरने ते पोस्ट होतील. आता नाही झाल्या तरी काही हरकत नाही. तुमच्या आजूबाजूला मिळतात का पहिले बघा. नाहीच मिळालं तर तुम्ही माझ्याकडनं घ्या. शक्यतो सगळीकडे उपलब्ध होतील. ताई, चेकचं काय करायचं करून सांगा. हा चेक सगळ्यांनी घेतला समोर? हा, घेतला. दाखवा, दिसतच नाहीये मला. मी अनम्यूट करू का स्वतःला? म्हणजे मला सगळ्यांना डबल आवाज यायला लागलाय. सगळ्यांनी अनम्यूट करा. चेक घ्या सगळ्यांनी समोर. ताई, मी अजून केलेलं नाहीये ताई चेक. चेक दिसतोय? हा. या आपल्या एका ग्रुपमधल्या ताईंनी पाठवलेला आहे, सुरेख केलेला आहे, म्हणून तो अनुभव म्हणून मी दाखवण्यासाठी हे केलं. मोबाईलमध्ये आहे. आता ह्यांनी काय केलेलं आहे, ह्यांचं नाव वसुधा पाटील आहे. ह्यांनी सुंदर अक्षरामध्ये छान पद्धतीने न खाडाखोड करता सगळं छान सिस्टमॅटिक केलेलं आहे. सही वगैरे सगळं जसं सांगितलं तसं. सगळ्यांची चूक काय होती, ह्याला चौकोनच तुम्ही करत नाहीये. जे तुम्ही बनवताय, चेक आपला कसा असतो, आयताकृतीमध्ये असतो, बरोबर आहे? चेक भरताना कसा असतो, तसा आपल्याला आयताकृतीमध्ये चौकोनमध्ये करायचं आहे. ताईंचं वसुधाताई पाटील ह्यांचं मी ग्रुपमध्ये हे लिहिलेलं पाठवते. तशा पद्धतीने सगळ्यांनी बनवा आणि सेम टू सेम, फक्त त्यांची सही करू नका आणि त्यांचं नाव लिहू नका. आपापलं नाव टाकायचं आहे आणि हा फोटो प्रत्येकाने आपापला करून मला पाठवायचा आहे. त्याला मी हिलिंग करून तुम्हाला देईन
आणि ते तुम्हाला नवरात्रमध्ये आपली कुलदेवी जी आहे घरामध्ये त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि 9 दिवस तसंच रोज हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. 9व्या दिवशी आपल्या पाकिटामध्ये हे ठेवायचं आहे. समजलं? आपली जी तिजोरी आहे, पर्स आहे, पाकिट आहे, जेंट्स असू दे लेडीज असू दे, सगळ्यांच्या ह्याच्यावरती तुम्ही हे ठेवू शकाल. ज्यांच्याकडे पैशांचे समस्या आहेत, अडचणी आहेत, पैसे टिकत नाहीयेत, पुरत नाहीयेत, महिना संपताच पैसे संपून जातात, खर्च होत आहेत, वायफळ पैसे खर्च होत आहेत ना सगळ्यांचे? पैशांच्या संदर्भामध्ये की प्रमोशन होत नाहीये, पैशांच्या बाबतीमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी स्वामी समर्थ गुड लक चेक तुम्हाला दिलेला आहे. तो योग्य पद्धतीने वापरायचा आहे. त्याला हिलिंग केल्यानंतर तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल, लाभ होईल आणि हे तुम्हाला दिवाळीपर्यंत ठेवायचं आहे. दिवाळीला तुम्हाला दुसरी गोष्ट दिली जाईल, मग ती तशी बनवायची आहे आणि ती ठेवायची आहे. सोपं आहे, फार काही अवघड नाहीये. फक्त काय म्हणला ताई? प्रश्न नाही कळाला. स्वामी समर्थ गुड लक चेक जो आहे त्याच्यावरती लिहायचं आहे आपल्याला. जसं ह्यात आपण जुना चेक बनवलेला ना ताई, तसा सीमाताई जुना चेक जो होता रामनवमीचा तो सेम बनवायचा आहे. तारीख वेगळी, दिनांक वेगळा आणि समस्या वेगळी असणार आहे आता तुमची, त्यानुसार तुम्हाला तो बनवायचा आहे. आणि हातामध्ये ती चिठ्ठी घ्यायची आहे आणि सकारात्मक संकल्प करायचा आहे की मी जे कष्ट करते, तुम्ही कष्ट करताय म्हणून तुम्हाला ते फळ मिळणार आहे. कोणाचा माईक चालू आहे? तृप्ती कोण आहे? आपण कष्ट मेहनत करतो, त्याचं फळ आपल्याला कमी जास्त आपल्या कर्मानुसार मिळत असतं. आपला भाग्योदय होण्यासाठी हे गुड लक चेक तुम्हाला मदत करणार आहे. हे केलंय म्हणून आपण कष्ट करायचे थांबवायचे आहेत का? मेहनत करायची थांबवायची आहे का? आयतं स्वामी तुम्हाला पैसे देणार आहेत का? नाही. कष्ट करा, मेहनत करा आणि हे साईड सपोर्ट जे आहेत, जसं स्विचवर्ड आहे, अंकशास्त्राचा अभ्यास आहे, जे मी तुम्हाला चांगल्या गोष्टी देतीये त्याचा वापर जर तुम्ही केला तर हे तुम्हाला भाग्योदय होण्यासाठी साथ देईल. पण कर्म तुमचे चांगले पाहिजेत तरच तुम्हाला ह्याचा लाभ होणार आहे. तुम्ही मनामध्ये चुकीच्या भावना आणल्या आणि जर केलं, कोणावरती जळत असाल, कोणाचं वाईट चित्त असाल तर त्याला अनुभव येणार नाही. हे मी आत्ताच सांगतेय. मग परत सांगू नका ताई तुम्ही सांगितलं आणि मला अनुभव आला नाही, असं नको व्हायला. तुमचं मन स्वच्छ करा. कोणाविषयी राग द्वेष मोह माया नको, कोणाचं वाईट व्हावं हे भावना मनात नको. आणि मग हे दिलेले उपाय करायचे आहेत, तोडगे करायचे आहेत आणि ह्याचा अनुभव तुम्हीच घेऊन मला सांगायचा आहे की किती दिवसात फरक पडतोय ते. येतंय लक्षात? ताई बोला. मी अजून चेक तयार केलेला नाही अजून. मग आज चेक तयार करा. नवरात्रमध्ये, नवरात्रच्या आधी आपल्याला तो बनवून तयार पाहिजे आणि त्याचा फोटो मग मला पाठवा. ग्रुपमध्ये पाठवू नका, कारण की प्रत्येकाने सह्या केलेल्या आहेत, त्याच्यामुळे कोणी त्याचा गैरवापर करायला नको. कोणी काय करेल हे सांगता येत नाही, त्याच्यामुळे हे वैयक्तिक मला पाठवा. ठीक आहे? फक्त ग्रुपवर एखादं म्हणजे असं म्हणजे तेवढं मी पाठवते. वसुधा ताईंनी खूप सुंदर लिहिलेलं आहे, अक्षर पण त्यांचं खूप सुंदर आलेलं आहे, तर त्यांचं मी पाठवते. त्यांच्या सहीच्या जागी एक चित्र फक्त असेल, ते चित्र काढू नका कारण की त्यांची सही आहे तिथे. त्या ठिकाणी मी एखादं सिम्बॉल टाकते, म्हणजे कोणी कॉपी पेस्ट करायला नको, कोणामुळे गैरफायदा घ्यायला नको कोणाचा. ठीक आहे? त्यांचं नाव आहे तिथे, तुमचं नाव आणि तारीख, ज्या दिवशी तुम्ही चेक बनवताय ती तारीख, आणि चौकोन व्यवस्थित करायचं आहे. एवढं फक्त फॉलो करा, बाकी काही करू नका. बाकी स्वामी बघतील. आणि चांगले विचार करा, चांगल्या गोष्टी पेरत राहा, बस एवढंच करा. श्री स्वामी समर्थ. चला थांबूया मग आपण. कोणाचे काही प्रश्न? एक विचारू? हा बोला बोला. हा, मी जरा बाहेर होते ना, तर मग आपण गणपतीच्या याच्यामध्ये ते जप चातुर्मास जप जो लिहिला तर तो कोणता जप दिलाय तर मला त्याच हे नाही, ते
गणपतीनंतर चातुर्मास ग्रुपमध्ये मी काहीच दिलेलं नाहीये. आता नवरात्रमध्ये जप दिले जातील ते सुरू करायचे. मध्ये जे राहिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहू शकता. म्हणजे आपण मी गेलं 4 तारखेपर्यंत लिहिलं होतं मी, पण हा. नंतरच मग माझं नाही झालं लिहिणं. नाही, मग नंतर मी दिलेलेच नाहीये. मग मी तेच विचारत होते नाही, परत आता, नंतर मी कारण दिलेच मला नाही. ठीक आहे. मग उद्या नवरात्रपासून नवरात्रपासून सुरू होतील पुढचे जप. तो चालेल संकल्प वेगळा आणि आत्ताचा जो संकल्प दिलाय 11 माळी जपचा तो वेगळा आहे. हा, दोन्ही मिक्स करू नका. ठीक आहे. जे चातुर्मास ग्रुप मध्ये आहेत नाही. त्यांनी दोन्ही संकल्प वेगवेगळे करायचे आहेत, एकत्र करायचे नाहीत. ती सेवा वेगळी आहे तुमची, ही जास्तीची सेवा आहे. आलं लक्षात? हो. चैताली ताई, ज्यांनी रामनवमीला जो चेक नाही बनवला त्यांनी आता हा चेक बनवला तर चालेल हो, ना? नवरात्रमध्ये आणि रामनवमी ह्या दोनच दिवशी हा चेक तुम्ही बनवू शकता. म्हणूनच नवरात्रमध्ये आपल्याला हा करायचा आहे आणि हा तुम्ही दिवाळीपर्यंत ठेवायचा आहे. दिवाळीमध्ये तुम्हाला आणखीन ॲडव्हान्स चेक देईल, जे जास्त रिस्पॉन्सिबल म्हणजे ग्रुपमध्ये ॲक्टिव्ह राहतील, रिस्पॉन्स देतील, त्यांच्यासाठी तो चेक मी देणार आहे. कारण की तो ॲडव्हान्स लेवलचा आहे. जे साधना करतील, जे प्रतिसाद देतील त्यांच्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवणार आहेत. रामनवमीच्या ग्रुपला नव्हते मी. आता तुम्ही तो चेक आता बनवू शकता याच्यामध्ये ना, तो चेक बनवा तुम्ही आता. हा, मी पण नव्हते. बरेच आता जण बनवून नव्हते, जाते ना? म्हणूनच सांगितलंय रामनवमीच्या दिवशी हो. किंवा नवरात्रमध्येच तुम्ही तो चेक बनवू शकता. हे दोनच शुभ मुहूर्त असतात ते चेक चालेल, बनवण्यासाठी. आलं चालेल लक्षात? चालेल ताई, मी हम्म. सांगते. समजलं का? कोणाला काही शंका असतील तर विचारा, मनात ठेवू नका, बोला पटकन. चला 2 मिनिटं आहेत, 2 मिनिटात बोलवून घ्या. ज्यांना लेफ्ट व्हायचं त्यांनी व्हा. आपली आजचा सेमिनार सुंदर पद्धतीने परिपूर्ण करून घेतला महाराजांनी. कोणाला काही शंका असतील तर बोला. ताई, तुम्हाला- प्रश्न कळाला नाही ताई? मी बोलू का? हा, बोला. हा, ताई ते कुमारिका तुम्ही म्हणलं ना, ते कुठल्या माळेला का हे करायचं? शुक्रवार मंगळवार बघून करायचंय. चालेल, म्हणजे त्याला काही वाजे नाही ना, म्हणजे नवमी किंवा चालता नाही पंचमी, ना? नवमी किंवा पंचमीला करतात, पण बरं. त्यावेळेस जर मंगळवार शुक्रवार नाही आला तर तसं ऍडजस्ट करून करा. तसं मी सांगते तुम्हाला त्याप्रमाणे. बर चालेल चालेल हम्म. चालेल. श्री स्वामी. प्रश्न हा, बोला बोला. ऐका ना, तुम्ही प्रेग्नन्सीच जे उपाय आहेत ते उद्या पर्सनली तुम्हाला मेसेज करायचे ना 2 वाजता? हो हो हो. हा, ओके चालेल. हम्म. अजून काय? चला मग आपण थांबूया. भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी मी समर्थ. समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.